जय भीम मित्रांनो, कल्पना करा एक मुलगा शाळेत तहानलेला बसलेला आहे. त्याच्यासमोर पाण्याचा माठ आहे, पण त्या माठाला हात लावण्याची परवानगी नाही, कारण त्याची जात अस्पृश्य आहे. तो मुलगा मोठा होतो आणि एक दिवस हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत पोहोचतो. तिथे ना जात विचारली जाते, ना स्पर्शाचा भेदभाव असतो, ना पाणी पिण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते. आणि हाच मुलगा पुढे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये PhD मिळवतो. जय भीम मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमेरिकेची प्रवासाची खरी आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत. हा फक्त शिक्षणाचा प्रवास नव्हता, हा गुलामगिरीतून ज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास होता. 14 एप्रिल 1891 मध्ये मऊ येथे भीमरावांचा जन्म झाला. शाळेत त्यांना वर्गात वेगळं बसवलं जायचं. शिक्षक वयांना हात लावत नसत. पाणी प्यायचं असेल तर दुसऱ्याची वाट पाहावी लागायची. हे सगळं अपमान ते लहानपणापासून सहन करत होते. पण त्यांनी एक गोष्ट ओळखली होती, ज्ञान हेच गुलामी तोडण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि 1907 मध्ये त्यांनी मॅट्रिक पास केली. त्या काळी अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत दुर्मिळ यश होतं. आणि त्यानंतर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून BA पूर्ण केली. पण त्यांच्या स्वप्नाची मर्यादा भारतापुरता नव्हती. आणि 1913 मध्ये एक मोठी घटना घडली. बडोद्याचे महाराज छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी प्रतिभावानी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती. आणि त्या शिष्यवृत्तीमध्ये बाबासाहेबांची निवड झाली. त्यांना दरमहा शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. त्या काळात परदेशात जाणे हेच खूप मोठं काम होतं. त्यात अस्पृश्य समाजातील एका तरुणासाठी तर ते अशक्यच मानलं जात होतं. पण बाबासाहेबांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. जेव्हा बाबासाहेब न्यूयॉर्कला पोहोचले तेव्हा त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच एक वेगळं समाज दिसलं. कुणी त्यांची जात विचारत नव्हतं, कुणी त्यांना वेगळं बसवत नव्हतं, कुणी पाणी पिण्यासाठी अडवत नव्हतं. ते स्वतः लिहितात की अमेरिकेतील लोकशाही वातावरणाने त्यांच्या विचारावर खोल परिणाम केला. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जगभरातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेतलं. तिथे त्यांना समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. हेच विचार पुढे भारतीय संविधानाच्या पाया बनले. आणि 1915 मध्ये बाबासाहेबांनी MA पदवी प्राप्त केली. त्यांच्या संशोधनाचा विषय होता एन्शियंट इंडिया कॉमर्स. यानंतर त्यांनी आणखी संशोधन सुरू केलं. 1916 मध्ये त्यांनी एक प्रसिद्ध संशोधन निबंध सादर केला, कास्टेज इन इंडिया, थिअरीज, मेकॅनिझम, जेनेस अँड डेव्हलपमेंट. आजही हा निबंध समाजशास्त्रातील महत्वाचा अभ्यास मानला जातो. ते दिवस रात्र अभ्यास करत होते. अनेकदा 16 ते 18 तास वाचन आणि संशोधन करत होते. ज्ञान मिळवण्याची त्यांची भूक असामान्य होती. आणि काही वर्षाच्या संशोधनानंतर त्यांचा प्रबंध तयार झाला. संशोधनाचा विषय होता द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिजन फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. या संशोधनात त्यांनी ब्रिटिश भारतातील आर्थिक व्यवस्था आणि प्रांतिक वित्त व्यवस्थेचा अभ्यास केला. आणि मग 8 जून 1927 रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटीने अधिकृतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना PhD पदवी प्रदान केली. एकेकाळी शाळेत पाणी नकारलेल्या मुलांनी आता जगातील प्रतिष्ठित विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती. हा फक्त त्यांचा विजय नव्हता, हा भारतातील शोषित वंचित समाजांच्या आत्मसन्मानाचा विजय होता. मित्रांनो, कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना फक्त पदवी दिली नाही, त्यांनी दिली लोकशाहीची समज, सामाजिक समतेची जाणीव, वैज्ञानिक विचारसरणी, मानवतावाद, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. पुढे भारतीय संविधानात दिसणारे अनेक मूल्य याच काळात त्यांच्या मनात रुजले. मित्रांनो, भारतात ज्याला पाण्याचा हक्क नव्हता तो अमेरिकेत जाऊन PhD झाला. भारतात ज्याला अस्पृश्य म्हटलं जात होतं त्याला जगातील सर्वोच्च विद्यापीठाने सन्मान दिला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, परिस्थिती माणसाला थांबवू शकते, पण शिक्षण त्याला उंच भरारी घेण्यासाठी ताकद देते. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय भीम.